त्या मृत्यूची, माझ्या मृत्यूची मी वाट बघत आहे. तो जसा जसा जवळ येत जाईल, तो जसा जसा जवळ येत जाईल, तसा तसा मी त्याला कवेत घेणार, मांडीवरती बसवणार आणि त्याला विचारणार मी, काय रे बाबा एवढा का उशीर केला येण्यासाठी? एवढा का उशीर केला येण्यासाठी? किती वाट बघत होतो मी तुझी. तू कधी येतो आणि कधी मला घेऊन जातो. एवढा का उशीर केला? ऑन ड्युटी नव्हता का तू? रजा काढून घरी बसला होता का तू? रजा काढून घरी बसला होता का तू? एवढा उशीर लावला का? ज्या दिवशी मला मृत्यू येईल ना, एक खूप समाज थोरक माणसाचं वाक्य आहे, मृत्यु ही जीवन का अंतिम सत्य है, वो हर व्याधि से इंसान को छुड़ा सकता है. हर व्याधि से, हर दुख से, हर तकलीफ से छुड़ा सकता है. तो मुझे छुड़ाओ ना भाई, मुझे छुड़ाओ इस व्याधि से, इस तकलीफ से. क्या क्या तकलीफ हो रही है मुझे मेरा पता है. मैं पिछले वीडियो में भी डाला था कि मेरी जैसी तकलीफ कोई बर्दाश्त नहीं कर सकता. दूसरा कोई आदमी होता तो वो सुसाइड कर लेता, लेकिन मैं नहीं करूँगा भाई. मेरे पे आदर्श जामवंतराव धोटे के, बाला साहब चौधरी के है, बाला साहब मांगुड़कर के है. मैं नहीं मरूंगा. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं साला ये अजय गटलेवार. लोमड़ी का दूध पी के पलाया अजय गटलेवार. झोकेगा नहीं साला. माच गेला नाही आहे अजय गटलेवारच्या अंगातून. माज नाही गेला साला. माज नाही जातो, माणूस जातो पण माज नाही जात त्याचा. हाच प्रॉब्लेम आहे. माज गेला पाहिजे माणूस जाण्याच्या आधी. तुमच्या शरीरातला माज गेला पाहिजे माणूस जाण्याच्या आधी. तेवढी काळजी घ्या नवीन पिढीतल्या मुलांनी. आमचं तो संपला आहे, आमचं संपलं आहे, पण नवीन पिढीतल्या लोकांनी त्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.